जय शिवराय मित्रांनो अखेर खरीप हंगाम 2025 ची सुधारित पैसेवारी जाहीर व्हायला सुरू झालेली आहे आणि अपेक्षेप्रमाणेच बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये ही सुधारित पैसेवारी 50 पैशाच्या खाली दिसत आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिलं होतं की नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाली होती। बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये 53 पैसे, 60 पैसे, 57 पैसे, 50 पैशापेक्षा जास्त पैसेवारी दाखवण्यात आलेली होती। आणि साहजिकच सध्या यावर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती जर पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त दिसत असेल तर मग पुढे काय होणार, पीक विमा कसा मिळणार, नुकसान भरपाई कशा मिळणार, जे काही ओला दुष्काळाच्या किंवा दुष्काळाचे जे काही ट्रिगर लागू करण्यात आलेले आहेत, जे काही सवलती जाहीर केलेल्या आहेत त्या कशा लागू होणार, अशा अनेक सारे प्रश्न पडलेले होते। परंतु त्यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून 282 तालुके हे अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित जाहीर केले आणि जे काही दुष्काळाच्या सवलती होत्या त्या या 282 तालुक्याला लागू करण्यात आल्या। आता 282 तालुक्याला सवलती लागू करण्यात आल्या, पण इतर तालुक्याचं काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता। आणि आता जशा जशा या सुधारित पैसेवारी किंवा अंतिम पैसेवारी जाहीर होईल तशा तशा जर एखाद्या तालुक्याची पैसेवारी जर त्या 50 पैशापेक्षा कमी आली तर त्या सवलती त्या तालुक्यांना सुद्धा लागू होऊ शकतात। आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आत्ताही पाऊस होतोय, त्याच्यामुळे बरेच सारे तालुके पूर्वी बाधित झालेले नव्हते, परंतु आता झालेल्या पावसामुळे जर बाधित झाले, उदाहरणार्थ कापसाचं क्षेत्र असलेले तालुके, भाताचं क्षेत्र असलेले तालुके, जे धानाचं क्षेत्र असलेले तालुके, असे तालुके जर बाधित झाले तर त्यांची पैसेवारी सुद्धा साहजिकच ढासळू शकते, ढासळलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता सुधारित पैसेवारी जाहीर व्हायला सुरू झाली। पूर्वी जे जाहीर केली जाते ती 30 सप्टेंबर पर्यंतची नजर अंदाज पैसेवारी असते, ज्याच्यामध्ये फक्त नजर अंदाज वर्तवले जातात। याच्यानंतर सुधारित आकडेवारी घेऊन ज्याच्यामध्ये काही पीक कापणीचे प्रयोग असतील किंवा इतर काही भागाचा डाटा घेऊन सुधारित पैसेवारी जाहीर केली जाते आणि 31 डिसेंबर 2025 ला अंतिम पैसेवारी जाहीर केली जाणार आहे। आता जी काही आकडेवारी घेतली जाते ती अंतिम पैसेवारीची आकडेवारी घेतली जाते, परंतु सध्या तरी सुधारित पैसेवारी येत आहे। आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर अमरावतीची पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त होती, परंतु आता सुधारित पैसेवारीमध्ये त्याच्यामध्ये बदल झालाय आणि ती पैसेवारी 49 पैसे आली। परंतु हे असताना सुद्धा अमरावतीमधील अमरावती तालुका आणि वरुड तालुका या दोन्ही तालुक्याची पैसेवारी 53 पैसे आहे। मोर्शी तालुक्याची पैसेवारी 52 पैसे आहे। म्हणजे आणखीन सुद्धा काही तालुके हे बाधित जरी असले तरी त्यांची पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे। आणि आता अंतिम पैसेवारी जर अशीच राहिली तर मात्र या तालुक्यांना त्या सवलती लागू होणार का, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी असणार आहे। अकोला जिल्ह्याची पैसेवारी पूर्णपणे बदलून अकोला जिल्ह्याची पूर्ण पैसेवारी ही 50 पैशापेक्षा खाली आलेली आहे, म्हणजे 48 पैसे आहे। आता याच्यामध्ये अकोला तालुका 49 पैसे, बाकी सर्व तालुक्याची पैसेवारी ही 50 पैशापेक्षा खाली आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा खाली गेलेली आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा मोताळा 56 पैसे, शेगाव 53 पैसे आणि संग्रामपूर 57 पैसे अशी 50 पैशापेक्षा जास्त पैसेवारी आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा विदर्भामध्ये 2 जिल्हे आहेत ज्यांची 50 पैशापेक्षा जास्त पैसेवारी आहे। इतर आता म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठेतरी 50 पैशापेक्षा पैसेवारी आणखीनही आहेच। आता ही सुधारित पैसेवारी सर्व डिटेल आकडेवारी सर्व जिल्ह्याची उपलब्ध होईल आणि सर्व जिल्ह्याची आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर एक सविस्तर असा व्हिडिओ आपण या माध्यमातून देऊ की नेमकी कोणत्या जिल्ह्याची पैसेवारी सुधारित पैसेवारी किती आलेली आहे आणि कोणत्या तालुक्याची पैसेवारी किती आलेली आहे। सध्या तरी या पैसेवारी जाहीर व्हायला सुरू झाली आहे, तर जे काही पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त होती ते तालुके आता 50 पैसे खाली आले, त्याच्यामुळे साहजिकच हा दिलासा मिळणार आहे। आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीच जे काही बाधित तालुके आहेत त्यांना सवलती जाहीर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये नव्यानं काही सवलती जाहीर होण्याचा प्रश्न येत नाही। परंतु एक शिक्कामोर्तब होणार आहे की या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, ज्याच्यामुळे पीक विमा मिळण्याचा किंवा नुकसान भरपाई कमी जास्त मिळण्याचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मिटू शकतात। धन्यवाद।